चला मंडळी, महेश्वरवरून आपण निघालेलो आहोत. आता आपण चाललो ओंकारेश्वरला. खूप सुंदर असा कसा वाडा वाटला मनीषा? एकच नंबर ना. तर चला जाऊयात. आता आपण चाललो ओंकारेश्वर. इथून ओंकारेश्वरचा रस्ता आपल्याला जास्त नाही पण 2, 2.5, 3 तास पकडून चला, थांबत थांबत गेलो तरी. चला जाऊया, बाहेर जाऊन भेटूया तुम्हाला. मंडळी, ही गल्ली आठवते कोणाला? ही गल्ली दाखव ग. बघ चाललेत ना परिक्रमावासी. याच गल्लीतून परिक्रमावासी पुढं सरकतात. ही पहिली वस्ती आपण जिथं आलोय त्या गावाला हा आहे मोरटक्का, बरं का? हा मोरटक्क्यावरून मग पुढं सगळेजण सरकतात. आता पण परिक्रमावासी तिथे बघितलं ना मनीषा, तिथूनच परिक्रमावासी जातात, म्हणजे त्या गल्लीतून. तर आपण इथून फक्त ओंकारेश्वर राहिलेलं आहे 14 ते 15 किलोमीटर. आपण जास्त नाही, 15 किलोमीटर म्हणजे 15 मिनटं, 15 ते 20 मिनटात आपण ओंकारेश्वरला पोहोचणार आहोत. तर चला, खूप आनंद झाला ते परिक्रमावासी बघून. इथं अजूनसुद्धा परिक्रमावासी परिक्रमा उचलत आहेत. नर्मदा परिक्रमा या काळात उचलणं म्हणजे फार अवघड आहे महाराज. कारण की या काळात उचलायची म्हणजे पुन्हा त्यांना आता बोट भेटणार नाही तट परिवर्तन करायला. याचा अर्थ ते लोक अशाच तयारीत निघालेत का कुठंतरी त्यांना 4-5 महिने पावसाळ्याचे वस्ती करावं लागणार आहे. म्हणजे काय म्हणतात त्याला, चातुर्मास करावं लागणार आहे. हे सगळे आश्रम आहेत, इथं सुद्धा राहू शकतो. इथं सगळीकडे आश्रम आहेत या मोरटक्क्यामध्ये राहण्यासाठी. तर चला, आपण ओंकारेश्वरच्या जवळजवळ आलेलोच आहोत. आता जाऊया ओंकारेश्वरच्या दिशेने. चला, ओंकारेश्वर फक्त आणि फक्त राहिलेला आहे आपल्याला 5 किलोमीटर, फक्त आणि फक्त 5 किलोमीटर. आणि सर्व दृश्य पाहून खरंच हा रोड पाहून आनंद होतोय का इथून आपण चालत गेलतो आणि चालत आलो. काय फिलिंग आहे ती. जे रोड आता आपल्याला आठवतात, कुठं कुठे थांबलेलो, कुठे कुठे आपण प्रवास केलेला. अगदी एकदम खूप छान. बापरे, गर्दी आहे का मस्ती आहे. 3, 4, 5 किलोमीटर लांब गाड्या लागल्यात महाराज. एवढी गर्दी आहे ओंकारेश्वर मध्ये. बाप रे बाप. चला, श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. आपण आलेलो ओंकारेश्वर. आणि ओंकारेश्वर येथे आपल्याला श्री गजानन महाराज संस्थान येथे रूम भेटलेले आहे. अगदी एकदम सुपर रूम, एकदम अतिशय सुंदर रूम. अशी AC रूम गजानन महाराज संस्थानमध्ये AC रूम 950 रुपयामध्ये. एवढी सुंदर रूम आहे मनीषा. कशी रूम आहे? 950 रुपयात कशी आहे? एकच नंबर. आणि हा आवारा आहे गजानन महाराज संस्थानचा, अतिशय सुंदर एकदम. चला, जेवायला जाऊया. जेवणाचं काउंटर चालू झालेलं आहे. जेवू मग नंतर भेटूया. चला, गजानन महाराज संस्थानमध्ये जेवण बघा, 60 रुपयामध्ये एवढं पाहिजे तेव्हा रिपीट करा, अनलिमिटेड. कसं आहे मनीषा? चला जेवूया. चला मंडळी, आजचा आपला दिवस फार खूप छान आनंदाने गेलेला आहे. नमामि देवी नर्मदे. आपण आलेलो आहोत नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर, म्हणजे ओंकारेश्वरला. ओंकारजीचं मंदिर आहे. आपण दर्शनाला नाही गेलो, म्हटलं उद्या जाऊया. काय उद्या गर्दी तर असेलच, कारण की अधिक मास निमित्त गर्दी. आता पण फुल लाईन आहे. उद्या आपण सकाळी 4ला लाईनला गेलो पाहिजे, 4. चला, सुप्रभात. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. आपण आजची पहाट झालेली आहे आणि आज आपण उठलेला उशीर, कारण की कालचा तो बाईकचा प्रवास जो होता ना, तो खूप आपला खडतर होता. त्याच्यामुळे म्हटलं आज झोप पूर्ण करून घ्यावी. तर आज आम्ही झोप पूर्ण करून घेतलेली आहे. आता वाजले इथे 9:15 वाजले. आम्ही 8 वाजेपर्यंत झोपलो. झोप महत्त्वाची होती. तर चला, महाबळेश्वराजवळ आलेलो आहोत. आज चाललो आहे आपण नर्मदा मैयाचं स्नान करायला. स्नान करूया. गोमुख घाटावर चाललेलो आहोत. गोमुख घाट सर्व तुम्हाला दाखवलेलंच आहे. तर चला, स्नानाला जायचं. मनीषा
चला. हा भरपूर गर्दी आहे ओंकारेश्वरला. चला, बऱ्याच दिवसांनी हा दृश्य आपल्याला बघायला भेटले, अति सुंदर मनमोहक. आणि आपली मनीषा गेले गोमुख घाटावर. गोमुखाचं दर्शन देते तुम्हाला. या गोमुखातून कायम पाणी पडत असतं, ते शिवलिंगावर पडत असतं. नर्मदे हर बोल, नर्मदे हर आहे तर बक्षी. अजून एक अजून एक अजून एक 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 हा, एक डुबकी मार. चल वा, नर्मदे. पाचवेला बुडव त्याला. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. अजून बुडव खाली. नर्मदे हर. दे, हा दे दे, ले 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 बच्चा ले. ये जला के दे, तेरे को खुद देता हूँ मैं. जला के दे. माचिस वाली वेल फटाफट. पकड हात लावायला. हां लावजे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. चला मंडळी, श्री विठ्ठल नर्मदे हर. आणि आपल्या आंघोळी झालेल्या आहेत. लय वेळ आंघोळ केलीच ग. लय आनंद आला आंघोळीला. खूप वेळ आपण आंघोळ्या केलेल्या तिथं. आणि भरपूर दिवसांनी नर्मदा मैयाचं स्नान आपल्याला झालेलं आहे. आणि त्याच्याचमुळं आम्ही जास्त वेळ पाण्यात राहिलो, म्हणजे नर्मदा मैयाच्या तीर्थामध्ये राहिलो. तर चला जाऊया. खूप सुंदर स्नानं झालेली आहेत. काय नर्मदा मैयाचं तट आहे महाराज. अगदी देखणं आहे एकदम. गर्दी बघतेच का, झिकझॅक 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 झिकझॅक. परत इकडं बापरे खतरनाक गर्दी आहे. हो, आणि इथं आंघोळीला गर्दी. असू द्या, चला जाऊया आश्रमावर. भेटूया पुन्हा तुम्हाला. चला, श्री विठ्ठल नर्मदे हर. आपली पॅकिंग झालेली आहे. आपण रूम चेकआउट केली. संत श्री गजानन महाराज संस्थान खरंच खूप सुंदर असे इथं सेवा करतात. यांना सेवाच म्हणावं लागेल, कारण की एवढ्या पैशात काय बोलतात त्याला, सेवा नाही होत. एवढ्याशा पैशात फक्त सेवा होते. बाकी पैशात तर मेवाच होतो, पण एवढे कमी पैसे घेऊन मात्र सेवाच होत असते. खरंच कधीही या गजानन महाराज संस्थांमध्ये पण गर्दी खूप असते. रूम भेटलं ज्याची शाश्वती नसते. आम्हाला खूप वेटिंग करून रूम भेटलेली आहे. जेव्हा मी कुठंतरी 1.5 का 2 तास वेट केलं ना आपण मनीषा. किती तूच बसलेलीस बाहेर. कमसे कम 1.5 ते 2 तास बसलेलीस बाहेर तू. तर असं आहे, पण रूम भेटली गजानन महाराजांच्या कृपेनेच, नर्मदा मैयाच्या कृपेने. तर चला मंडळी, आपला आता हा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. परतीचा प्रवास आपण चालू करूया. थोडं काहीतरी भोजनम प्रसादम करूयात, नाही की नाही. हां, थोडं भोजन करू, जास्त नाही, थोडं थोडं. आज आपली दुपारी 2ची चेकआउट होती. आम्ही 1:30 वाजेपर्यंत झोपून घेतलं. म्हटलं नाईटला प्रवास करू, पण उन्हाचे नको, खूप ऊन असतो. आता बरोबर 3 वाजत आलेत. मला वाटतं जेवता 4 वाजतील, म्हणजे ऊन जरा शांत होईल. मग आपल्याला बरोबर हायवेला लागूच तर आपल्याला उजेड असेल, म्हणजे टेन्शन नका. हायवेला लागूच तरी उजेड असलं भरपूर झालं आपल्याला. चला जावायचं, करायचं आपलं परतीचा प्रवास सुरू. इथं बघ, इथं बघ. चला सांगा, चला चला जाऊया. आपला प्रवास झालेला आहे सुरू परतीचा. आपण गेलतो ज्या हॉटेलात खायला, ते हॉटेलमध्ये विचार केला नको, आपण दुसरीकडे जाऊया. तर आपण चाललो आहे मोरटक्क्याला. मोरटक्का कोणाला आठवत असेल, आपण नर्मदा परिक्रमेच्या दौऱ्यान
दौऱ्यामध्ये जो आपला पहिला वस्तीचं ठिकाण होता मोर टक्का, तिथं चाललेलो आहोत आपण. तर चला जाऊया मोर टक्क्याला आणि तिथं भेटूया. तोपर्यंत ह्या नगरीला आपण सोडून चाललेलो आहोत बरं का. बाबा ओमकारजीला आपण सोडून चाललेलो आहोत. तर खूप आनंद आला इथं मंडळी. नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर आनंद असंच असतो. असं कधीच घडत नाही का नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर आनंद नसणार, असं कधी होणार नाही. तर चला आपलंच काहीतरी भाग्य कमी समजायचं का आपल्याला राहायला भेटत नाही. जाऊया पुढं पुढं. चला श्री विठ्ठल नर्मदे भेटूया मोर टक्क्याला. चला आपण आलेलो मोर टक्क्याला. गोपाल मिडवे खूप सुंदर आहे. खूप काही व्हरायटी तिथं आपल्याला बघायला भेटतील. आपण आलो इथे जेवायला. चला जेवूया मग जाऊया पुढं. गरमीचा जुगाड. पाण्याचे फवारे. चला आपलं काय अजून जेवण आलं नाही, आल्यावर जेवूया. तर चला मंडळी आपलं झालेलं आहे जेवण मोर टक्क्याला. आता जाऊया पुढं. ही एक शेवटची झलक माझ्या नर्मदा मैयाची. पकड म्हणे सगळ्यांना नर्मदा मैया दाखव. अतिशय सुंदर आणि चवदार इथं जेवण असतं या हॉटेलला. पण एक्सपेन्सिव्ह, खूप एक्सपेन्सिव्ह. व्यवस्थित पण पनीर चिल्ली 280 रुपये. अजून मसाला भात घेतलेला आम्ही. मसाला भात पण लगभग 180 रुपये. आणि काय बटर नान 90 रुपये. म्हणजे एक्सपेन्सिव्ह आहे. म्हणजे एवढ्या आतमध्ये सुद्धा पण चव आहे. ठीक आहे, काय वाटलं नाही असं पैसे गेलेले. नर्मदा मैया दाखव माझं. तर मंडळी अशा प्रकारे आपलं नर्मदा मैयाचं दर्शन झालेलं आहे. सगळीकडे गर्दी आहे स्नानासाठी. इथंच काय ओंकारेश्वरच नाही तर नर्मदा मैयाचे जिथं जिथं घाट आहेत प्रत्येक घाटावरही गर्दी आहे स्नानासाठी अधिक मासाच्या. तर चला आपला प्रवास आता ओरिजिनल चालू झालेला. ओरिजिनल म्हणजे ओरिजिनलच. फक्त आता लवकर थांबणार नाही. पेट्रोल पंपवरच थांबणार आहोत. त्यानंतर आपण कमसे कम 100 किलोमीटरपर्यंत थांबणार नाही. रस्त्यात काय असं वाटलं तुम्हाला दाखवण्यासारखं आहे तर नक्कीच दाखवणार, नाहीतर आपला प्रवास चालू राहणार. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. मंडळी वादळ एवढ्या जोरात आलं आहे की अक्षरशः आपलं थांबावं लागलेलं आहे. गाडी खूप फेकते बाहेर. एवढी हवा चालू आहे, एवढी हवा. सगळ्या 2 व्हीलर गाड्या थांबलेल्या आहेत कारण की हवा खूप जोरात. ते झाडावरून तुम्हाला समजत असेल. खतरनाक वातावरण. खूप जोरदार वारा आहे, खूप जोरदार.
रस्त्यावर झाड तुटून पडल्यात, याच्यातले 3. ही झाडं सुद्धा आता मुळापासून निघालेली आहेत. त्यांचं म्हणणं आहे काही पण कधी पण पडतील, पण जे पडले ते मात्र काढायचं काम इथे चालू आहे. लोकल पब्लिक इथे काढत आहे. चला, झाड काढून झालेलं आहे, जाऊया. म्हणजे पकड तो मोबाईल ठेव झाल्या ही शूटिंग करतात थोडी. पकड. धन्यवाद सबको, धन्यवाद 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 सबको धन्यवाद. एका वादळ वाऱ्याने सगळी गडबड केली. वा, हे मोठे महान दिमागवाली माणसं, अतिशय सुंदर. राईट मारते, चलो राईट मारते. चला 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 चला, सुट्टी सुट्टी. चला, चला. ज्यांनी झाडं काढली खरंच त्यांना फार फार धन्यवाद. नर्मदा मैया अशीच त्यांच्यावर कृपा दृष्टी करत राहो. त्याला वादळ वारा जरा कमी झालेला आहे, आभाळ फुललेले आहेत. मागाशी खूपच वारे होते, खूपच म्हणजे खूपच. चला जाऊया आपण जरा फुल प्रवास आपला खोळंबला, जाऊया पुढं. अरे मंडळी, हे काय चाललंय? आता वादळ वारा गेला, आता पाऊस वारा आला. जास्त पाऊस चालू झालेला आहे. तरी ठेपठेप चालू आहे, पण जास्त आलं तर आपल्याला थांबावं लागेल पुन्हा, कारण की आपल्या मागे बॅगी वगैरे आहेत, तर थांबावं लागेल आपल्याला. चला बघू, जोपर्यंत स्लो आहे पाऊस तोपर्यंत हळूहळू चालू. आणि आता जास्त फास्ट चालू शकत नाही, कारण की गाडी स्लिप मारेल. पण एवढं आहे का, दुपारी जी गरमी होती ना दुपारी, ती संपूर्ण गरमी या वादळ वाऱ्याने हवेने एकदम शीतल करून टाकली. काय म्हणजे? चला बघूया कुठपर्यंत पाऊस आहे. चला मंडळी, आपण आता आलेलो आहोत खलघाट पुन्हा परतीच्या प्रवासाला. आणि माझ्या नर्मदा मैयाचं हे आपल्या प्रवासातील शेवटचं दर्शन बरं का, कारण की याच्यानंतर आपल्याला नर्मदा मैया दिसणार नाही. खलघाट हे शेवटचं दर्शन आहे. जय हो नर्मदा मैया, जय हो नर्मदा मैया. हा मंडळी, चला मस्त कॉफी टाईम झालेला आहे. आणि कॉफी टाईम कशामुळे झाला? पाऊस किती पडला? जाम पाऊस पडला, खूप पाऊस पडला. हे बघा, एवढे डायरेक्ट खड्डे साचलेत, एवढा पाऊस पडला. आणि पावसामुळे आम्हाला थांबावं लागलं. आता पुढं पाऊस नाही पडला तर बरं आहे, नाही तर आपली ड्रायव्हिंग स्लो होऊन जाईल. जरा निघूया, पाऊस गेला आहे तर.
चला पकड मंडळी. तर आलेलो आहोत आपण आता आपले महाराष्ट्र MP बॉर्डर. आता आपण पुन्हा महाराष्ट्रामध्ये पदार्पण करत आहोत. MP आपल्याला संपलेला आहे. आता आपण चाललो आहोत महाराष्ट्रामध्ये. बस 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 बस. हे बघा हे बघा हे बघा हे बघा. लो स्वागत आहे तुमचं सर्वांचा महाराष्ट्रामध्ये. आपण MPचा प्रवास सुखरूप संपवलेला आहे. आता आपला महाराष्ट्राचा प्रवास सुरू झालेला आहे. इथून पुढं महाराज काही बोला, आपल्या महाराष्ट्रात आल्यानंतर जी फिलिंग येते ना ती काहीतरी वेगळीच आहे. आता ते घरी आल्यासारखं वाटतं. घरी आलो. भले इथून अजून भरपूर लांब आहे आपलं घर. एक 300 350 400 किलोमीटर असेल काहीतरी. पण तरीसुद्धा फिलिंग का आलो बाबा, घरात आलो. महाराष्ट्रात आलो म्हणजे घरात आलो. तर चला बघूया थोडा अजून गाडी चालू, कुठंतरी काहीतरी थोडंफार खाऊया, पुन्हा प्रवास करूया. चला भेटतो तुम्हाला नंतर. या मंडळी या मस्तपैकी सोडा प्यायला. एकच नंबर सोडा होता. लाईम सोडा, फ्रेश लाईम सोडा. आणि आपण प्रॉपर 100 किलोमीटर नंतर थांबलो पेट्रोल टाकल्यानंतर. इथून आपल्याला नाशिक आहे 180 किलोमीटर. तर चला आता मला वाटते 100 किलोमीटर अजून मारतो, मग नंतर थांबतो. चला आता तुम्हाला असंच भेटत जाईल पटापट 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 पटापट. चला चला मंडळी, आपण पोहोचलो आहोत आपल्या डेस्टिनेशनवर. पूर्ण नाही पण आता खारेगावला पोहोचलो. खारेगाववरून आता आत चाललो आपण कोपरी गावच्या रस्त्याला. 4:30 वाजले. 4:30 वाजले. 4:30 सकाळ पहाटचे 4:30 आपण निघालेलो. काल 4लाच निघालेलो ना, म्हणजे 2:30 पावणे 3ला निघालेलो. पण आपण हॉटेलमध्ये बसलेलो आणि हॉटेलमधून बरोबर 4 वाजता निघालो ना आपण. तर बरोबर मंडळी 4 ते 4 12 तास झाले आपल्याला आपण प्रवास करतोय. आणि प्रवास करता करता रात्रीचा प्रवास होता. वादळ वारा, पाऊस, भरपूर काही बघायला भेटलं. आता पोहोचलो आपण आपलं खारेगाव. चला आपल्या ठाण्यात आपली एंट्री झालेली आहे. तर चला मंडळी, आता काय मी तुम्हाला पुन्हा भेटणार नाही. इथंच आपल्या व्हिडिओचे एंड करत आहे मी. चला शुभरात्री. भेटूया पुन्हा कधीतरी. नर्मदे हर.